नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिठाची गॅसवर कमाल तसेच आणखी छान असे किचन टिप्स पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघा, आपली जी पहिली टिप्स आहे ती आहे सॉक्सबद्दल. आता आपण बरेच वेळा सॉक्स वापरत असतो आणि खराब झाले की ती फेकून देतो. पण इथे फेकून न देता याच्यामध्ये आपल्याला एक घालायचा आहे कंगवा. कंगवा घातल्यानंतर इथे बघा एक छान असं टूल तयार होतं. आता हे टूल आपण कुठे वापरणार आहोत, तर हे वापरणार आहोत आपण फ्रीजची स्वच्छता करण्यासाठी. फ्रीजची स्वच्छता कुठे, तर फ्रीजचे जे रबल असतात ते रबल खूप असे खराब होतात आणि तिथे आपला हात पोहोचू शकत नाही किंवा आपण हाताने त्याची स्वच्छता करू शकत नाही. म्हणून आज आपण या छान टूलने याची स्वच्छता करणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, हे असं रबलमध्ये घालून याला घासायचं आहे. इथे तुम्ही थोडं पाणीसुद्धा लावू शकता आणि याने याला छान असं साफ करू शकता. आपण फ्रीजची स्वच्छता नेहमी करत असतो, पण फ्रीजचे जे रबल असतात त्याची स्वच्छता आपल्याच्यानं काही होत नाही. म्हणून नक्की अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फ्रीजची स्वच्छता करा व मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला आजची ही पहिली टिप्स कशी वाटली. आता बघा, जी दुसरी टिप्स आहे ती आहे आपल्या गॅसबद्दल. आता काय होतं, कधी-कधी आपण काहीतरी स्वयंपाक बनवत असतो आणि स्वयंपाक बनवताना आपण जर गॅसला असं ओढलं तर ते जे गॅसवर ठेवलेलं भांडं म्हणा किंवा जी भाजी किंवा काहीही आपल्या अंगावर पडण्याची भीती असते. त्याच्यामुळे अपघातही होऊ शकतो. पण आपण इथे हा अपघात टाळू शकतो. तो फक्त आपल्या घरी पाण्याच्या बॉटलचे असे झाकणं भरपूर असे पडलेले असतात. ते झाकणं आपल्याला इथं घ्यायचे आहे आणि गॅसचे जे पाय असतात त्या पायाच्या खाली फिटोफिट आपल्याला ते लावून घ्यायचे आहे. तुम्ही बघाल की हे झाकणं व्यवस्थित असे पाय, जे गॅसचे पाय असतात त्याच्या खाली व्यवस्थित बसतात. जसं की आपण मोजमाप करूनच त्याला आणलं आणि त्याच्या खाली बसवले. आपल्याला वेगळं काही इथे खरेदी करण्याची गरज नाही. फक्त घरच्या झाकणापासून आपण इथे छान असं गॅसच्या पायाला याला बसवून घेऊया. बसवल्यानंतर आपण कितीही याला हलवलं किंवा गॅस पुसायच्या वेळेस आपण त्याला समोर सरकवलं तरी याच्यावरून काही पडणार नाही व हे व्यवस्थित असे फिट बसतील. तर नक्की ट्राय करा. आता इथे बघा, तिसरी जी टिप्स आहे ती आहे अशा गॅसच्या बर्नलबद्दल. आता गॅसचे बर्नल हे खराब होतात आणि छिद्रही त्याचे पॅक होतात आणि त्या छिद्र पॅक झाल्यामुळे इकून तिकून गॅस हा पास होतो आणि आपला गॅस बराचसा वायाही जातो. त्याच्यामुळे आपला खर्चही वाढतो. पण आपण हा खर्च वाचवू शकतो, ती म्हणजे आपल्या बर्नलची स्वच्छता करून. तर इथे बघा, आपण गॅसवरले जे बर्नल आहे ते इथे काढून घेतलेले आहे आणि आता त्याच्यावर 1 ते 2 चम्मच मी मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यावर घालायचं आहे पाणी. पाणी आपल्याला बर्नलच्या वर येईपर्यंत आपल्याला याच्यावर पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आता मी याच्यावर घालणार आहे हार्पिक. आता बघा, मी एक हार्पिकची बॉटल हे नेहमी वेगळी ठेवते, कारण की मला हार्पिक बऱ्याच ठिकाणी क्लिनिंगसाठी वापरायचं असतं. म्हणून मी एक बॉटल वेगळी ठेवते. आता हार्पिक आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे. हार्पिक घातल्यानंतर एक खराब जो ब्रश असतो त्या ब्रशनी आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 1 तास आपल्याला हे छान असे आपल्याला इथे मुरू द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघा 1 तास झालेला आहे आणि आपले बर्नल हे छान मुरलेले आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यावरला बराचसा मळ हा निघून गेलेला आहे आणि या बर्नलचे कलरसुद्धा खूप असा चेंज झालेला आहे. म्हणजेच आपले बर्नल हे बऱ्यापैकी निघालेले आहे. आता आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे आणि या ब्रशने हे बर्नल छान असे घासून घ्यायचे आहे. बर्नल घासताच तुमच्या लक्षात येईल की याचे जे बुजलेले छिद्र होते ती छिद्रसुद्धा पूर्ण मोकळे होतात. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला गॅसवरची मिठाची कमाल कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघा, गॅसचे जे बर्नल आहे ते पूर्ण मी घासून घेतलेले आहे आणि आता याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते व पुसून घेते. कारण जेव्हाही आपण बर्नल घासल्यानंतर बर्नल गॅसवर वापरायचे असेल तेव्हा आपल्याला ते पहिले कोरडे करून घ्यायचे आहे. तर इथे बघा, छान असे बर्नल आपले तयार आहे. आता बघा, जी चौथी टिप्स आहे ती आहे अशा ग्लासबद्दल. आता काय होतं, कधी-कधी जेव्हा आपण भांडे घासतो आणि एकावर एक ग्लास ठेवतो तेव्हा एकामध्ये एक ग्लास जर सारख्या मापाचे असेल तर ते खूप असे फिट बसतात आणि आपल्या हाताने काही ते निघत नाही. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्याला पहिले घ्यायचं आहे थोडंसं पाणी
आणि काठाने याच्यात टाकायचं आहे. पाणी आपल्याला असं टाकायचं आहे की जेणेकरून ते पाणी खालच्या ग्लासमध्ये हे गेलं पाहिजे. गेल्यानंतर आता आपल्याला हा ग्लास धरायचा आहे गॅसवर. 2 मिनिट आपल्याला हा गॅस असाच चालू करून हा ग्लास वर धरायचा आहे. याने काय होईल की खालचं पाणी हे गरम होईल व त्या वाफेने जे वर फसलेला ग्लास आहे किंवा कोणतंही भांडं असेल ते भांडं पटकन निघण्यास मदत होते. नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला ही सुद्धा टिप्स कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.